प्रेमासाठी वाटेल ते अशी एक पूर्वी मराठीमध्ये म्हण होती, मात्र आता ती वास्तवात उतरताना दिसत आहे. एका तरुणाने मुलीने होकार द्यावा यासाठी एकतर्फी प्रेमातून शोले टाईप आंदोलन केलंय. मात्र शोलेत पाण्याची टाकी होती, तर इथे सुमारे 250 फूट मोबाईल उंच टावर होते. इथे थोडीशी देखील नजर चुकली की दुर्घटना घडली असं होणार होतं. कारण अशा उंच टावरवर जास्त जागा नसते, तर त्याला पायऱ्या नसून तिथे शिडी असते. त्यामुळे कधीही तोल जाऊन थेट खाली कोसळू शकतो. अजय जाधव हा 23 वर्षीय तरुण कुपवाडच्या स्वामीमाळा येथील एका कंपनीमागे असणाऱ्या मोबाईल टावरवर चढून बराच वेळ थांबला होता. काही नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले तेव्हा ही खबर पोलिसांना देण्यात आली. तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्याच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांनी नेमका हा तरुण कशासाठी आणि कोणत्या मागणीसाठी टावरवर चढला हे आधी समजले नव्हते. मात्र तो सतत एका मुलीला फोन करून टावरवरून उडी मारण्याची धमकी देत होता. त्याचवेळी मुलीच्या वडिलांनी संबंधित पोलिसांना ही माहिती दिली असता मग पोलिसांच्या लक्षात आलं की हा तरुण एकतर्फी प्रेमातून टावरवर चढला असून तो मुलीचा होकार मिळवण्यासाठी असा जीव धोक्यात घालत आहे. त्यावेळी पोलिसांनी अग्निशामक दल, आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या विभागाला पाचारण केले. वास्तविक अजय जाधव हा मूळचा संभाजीनगरचा रहिवासी असून मागील काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आई आणि अजय जाधव हे आपल्या नातेवाईकाच्या सहकार्याने कुपवाड येथे कामासाठी आले आणि इथेच स्थायिक झाले. मात्र अजय जाधव जिथे राहतो त्याच परिसरातील एका मुलीवर तो एकतर्फी प्रेम करत आहे. मात्र त्या मुलीने त्याला नकार दिला होता. ते प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत देखील गेले होते. तिथे त्याला समज देण्यात आली होती. मात्र प्रेमात आंधळा झाला आणि तो थेट टावरवर चढला. त्याला वाटले शोलेसारखा स्टंट केला तर कदाचित मुलीच्या डोक्यातील विचार बदलतील, परंतु इथे शोलेसारखा बदल झालाच नाही. मात्र त्याच्या अशा स्टंटमुळे मात्र पोलीस, अग्निशामक दल आणि आपत्कालीन विभागाची मोठी कसरत झाली. अखेर कुपवाड पोलिसांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून त्याला समजावत खाली उतरण्यास मदत केली. मात्र एकतर्फी प्रेमात अशा घटना वाढल्या आहेत.